BA भाग 3 सेमिस्टर 5 यामधलं तिसरं युनिट. तिसऱ्या युनिटचं नाव आहे उद्योग इंडस्ट्रियल आपण ज्याला म्हणतो, त्यामधलं 3.1 भारताचे औद्योगिक धोरण 1991. उद्योग आणि औद्योगिक क्षेत्र भारताचे, त्यामधलं पहिलं चॅप्टर होतं 3.1 भारताचे औद्योगिक धोरण 1991. बघा, भारत स्वतंत्र झाला 1947ला. अनेक प्रकारचे फेरबदल होत 1991 उजाडलं. पण जेव्हा खऱ्या अर्थानं एक बदलाचं वर्ष म्हणून 1991कडं पाहिलं जाते. 1991मध्ये काँग्रेसचं सरकार केंद्रामध्ये होतं. पंतप्रधान हे नरसिंह राव होते आणि देशाचे अर्थमंत्री मनमोहन सिंग जी होते. आणि असे अनेक फेरबदल या काळात झाले. कारण याला कारणीच होतं की भारताने या काळामध्ये जागतिकीकरण स्वीकारलं होतं, खाजगीकरण स्वीकारलं होतं आणि औद्योगिकीकरण स्वीकारलं होतं. या औद्योगिकीकरणाचा एक भाग म्हणून भारताने नवीन औद्योगिक धोरण 1991 हे जाहीर केलं होतं. तर अनेक मार्गानं किंवा अनेक पद्धतीनं हे विशेष असं औद्योगिक धोरण ठरलं होतं. कारण यामध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये आमूलाग्र असे बदल केले गेले होते आणि हे आमूलाग्र बदल निश्चितच या उद्योगाला प्रेरणा देणारे होते, औद्योगिक धोरणाला प्रेरणा देणारे होते, देशाला एक वेगळी दिशा मार्गदर्शन करणारं हे औद्योगिक धोरण होतं. याचे उद्देश, सुरुवातीला आपण त्याचे उद्देश शिकूयात. 1991चे औद्योगिक धोरण पुढील उद्दिष्ट लक्षात घेऊन जाहीर करण्यात आले होते. त्यातलं पहिलं उद्दिष्ट होतं उद्योगाची स्पर्धा शक्ती वाढून त्याची निर्यात क्षमता वाढवणे. बऱ्याच वेळा आपल्या देशामध्ये आपण जेव्हा जागतिकीकरण स्वीकारतो तेव्हा अनेक विदेशी उद्योग आपल्या देशामध्ये येणार आहेत, ते आपल्या उद्योगाशी स्पर्धा करणार आहेत. अनेक आपण ज्या वस्तू निर्यात करतो त्या निर्यातच्या वस्तूलासुद्धा त्यांच्या देशामध्ये जिथं आपल्या वस्तू जातात त्या ठिकाणी स्पर्धा निर्माण होणार आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून आपल्या उद्योगाची स्पर्धा शक्ती वाढवणे आणि त्याची निर्यात क्षमता वाढवणे हे महत्त्वपूर्ण उद्देश या औद्योगिक धोरणाचं होतं. म्हणजेच काय, तर उद्योगाची स्पर्धा शक्ती वाढवणे म्हणजे त्याला तसं घडवणे, त्याला बनवणे की जो अनेक देशातील उद्योगाशी स्पर्धा करू शकेल, अनेक वस्तूशी तो स्पर्धा करू शकेल. आणि निर्यात क्षमता वाढवणे, ज्या वस्तू आपण निर्यात करतो त्याची निर्यात क्षमता वाढून जास्तीत जास्त माल, जास्तीत जास्त वस्तू आपण कशा निर्यात करू यासाठी प्रयत्न करणे हे महत्त्वपूर्ण उद्देश या नवीन औद्योगिक धोरण 1991चं किंवा भारताच्या औद्योगिक धोरण 1991चं होतं. दुसरं उद्देश त्यांचा असा होता की भारतीय अर्थव्यवस्थेची खालावलेली आर्थिक स्थिती सुधारून तिला आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी निगडीत करणे. 1991मध्ये बरीचशी स्थित्यांतरे पाहून आपली अर्थव्यवस्था ही डबघाईस आली होती आणि ही डबघाईस आलेल्या किंवा खालावलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा आर्थिक स्थितीची बळकट करणे, तिच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करणे आणि आंतरराष्ट्रीय लेवलला तिला नेऊन ठेवणे किंवा आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्थेशी तिला निगडीत करणे हा एक महत्त्वपूर्ण उद्देश या औद्योगिक धोरणाचा होता. वैशिष्ट्य काय होते, तर या नवीन औद्योगिक धोरणाची काय काय वैशिष्ट्य होते. तर पहिलं वैशिष्ट्य होतं कंपन्याच्या मालमत्तेवरील मर्यादा समाप्त करणे. अनेक प्रकारचे कंपन्या होत्या, त्याच्या मालमत्तेवर मर्यादा होत्या की तुम्ही इतक्याच पद्धतीच्या मालमत्ता जमा करायच्या, याच्यावर तुमची मालमत्ता जाता कामा नये. अशा अनेक प्रकारचे निर्बंध या कंपन्यांवर होते. ते निर्बंध कमी करणे, ते निर्बंध समाप्त करणे हा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या नवीन औद्योगिक धोरणाचं होतं. 1991च्या औद्योगिक धोरणाचं होतं की कंपन्याच्या मालमत्तेवरील मर्यादा ह्या समाप्त करणे, की तुम्ही तुमच्या निर्यातक्षम तुम्ही उद्योग बनवा, तुमचे स्पर्धात्मक तुम्ही उद्योग बनवा आणि हवा तेवढा फायदा मालमत्ता तुम्ही वाढवू शकता. हे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या नवीन औद्योगिक धोरणाचं होतं. त्यानंतर होतं नंबर 2 परवाना पद्धतीत बदल. कोणताही उद्योग जेव्हा उभा करायचा तेव्हा खूप सगळे परवाने घ्यावे लागत होते. अनेक प्रकारचे
मान्यता घ्याव्या लागत होत्या, अनेक प्रकारचे लायसन्स काढावे लागत होते आणि यामध्ये खूप वेळ जात होता. आणि अशा वेळी एखादी वस्तू त्या उद्योगपतीनं बनवायची ठरवली तर इतका वेळ गेल्यामुळे त्याची वस्तू ही जुनी वाटायला लागत होती. म्हणजेच काय तर ती वस्तू जुनी वाटायला लागली होती, कारण खूप कालावधी त्यामध्ये जात होता आणि खूप कालावधी गेल्यामुळे ती वस्तू जुनी वाटायला लागते आणि म्हणून ही परवाना पद्धती रद्द झाली पाहिजे किंवा बंद झाली पाहिजे किंवा त्यात बदल झाला पाहिजेत. हा एक महत्त्वपूर्ण निर्णय या नवीन औद्योगिक धोरणामध्ये घेण्यात आला होता. त्यानंतर आहे नंबर 3, विदेशी भांडवल, गुंतवणूक व तंत्रज्ञानात प्रोत्साहन. बघा, विदेशी भांडवल, गुंतवणूक व तंत्रज्ञानात प्रोत्साहन. विदेशी भांडवल आमंत्रित करणे. विदेशी भांडवल आमंत्रित केल्यामुळं नवीन गुंतवणुकी वाढतील. तंत्रज्ञान आयात करणे, त्यामुळं नवीन टेक्नॉलॉजी आल्यामुळं उत्पादन शक्तीमध्ये वाढ होईल. ज्या निर्यातक्षम उद्योग आहेत त्यांच्यामध्ये वाढ होईल आणि म्हणून असे विदेशी भांडवल, गुंतवणूक आणि तंत्रज्ञानात प्रोत्साहन देण्याचं वैशिष्ट्य हे सुद्धा या औद्योगिक धोरणाचं वैशिष्ट्य होतं. त्यानंतर नंबर 4 आहे उद्योगाच्या स्थान निश्चितीवरील नियंत्रणे समाप्त करणे. कोणता उद्योग कुठे उभा करायचा यावर अनेक मर्यादा होत्या. विशिष्ट एरियामध्ये तुम्ही उद्योग उभा करू शकत होते, पण त्या मर्यादा जर समाप्त केल्या तर उद्योगपतीला ज्या ठिकाणी फायदा मिळेल अशा ठिकाणी ते आपला उद्योग उभा करू शकतील आणि निश्चित उद्योग उभा राहिला म्हणजे त्यामुळं रोजगार निर्मिती होईल. त्या भागातील छोट्या मोठ्या उद्योगांनासुद्धा चालना मिळेल, वाहतूक व्यवस्थासुद्धा सुधारेल. त्यामुळं उद्योगाच्या स्थान निश्चितीवरील नियंत्रणे समाप्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. ते सुद्धा एक वैशिष्ट्य या 1991च्या औद्योगिक धोरणाचं होतं. त्याचा नंबर 5 आहे सार्वजनिक क्षेत्राचे महत्त्व कमी. म्हणजे सरकारच्या मालकीचे जे उद्योग होते ते सरकारच्या मालकीचे उद्योग हे कमी करणे किंवा त्याच्यामध्ये निर्गुंतवणूक करणे किंवा ते खाजगी लोकांकडे हस्तांतरित करणे हे सुद्धा वैशिष्ट्य या नवीन औद्योगिक धोरणाचं होतं की सरकारच्या मालकीचे असलेले शेअर्स, गुंतवणूक त्या उद्योगामधून काढून घेणे आणि ते खाजगी लोकांकडे हस्तांतरित करणे हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य या नवीन किंवा या 1991च्या औद्योगिक धोरणाचं होतं. ही सगळी झाली त्याची वैशिष्ट्ये. आता ही सगळी वैशिष्ट्ये जरी झाली असली तरी त्यावर काही टीका केली जाते. टीका अशी होती, पहिली टीका त्यावर केली जाते किंवा टीकात्मक मूल्यमापन केले जाते की एकाधिकार प्रस्थापित होण्याची शक्यता. जेव्हा सरकारच्या मालकीचे उद्योग राहणार नाहीत, काही उद्योगपतीची जर ती मालमत्ता होईल तर जे श्रीमंत असतील असेच लोक ती मालमत्ता विकत घेतील आणि अशा लोकांनी जर ती मालमत्ता विकत घेतली तर त्या लोकांचा एकाधिकार त्या उद्योगाच्या बाबतीत निर्माण होऊ शकतो, अशी टीका केली जाते. आणि साहजिक आहे, मोठमोठे उद्योगाचं जेव्हा निर्गुंतवणूक करायचं असेल तेव्हा सामान्य व्यक्ती तो उद्योग विकत घेऊ शकत नाही. अर्थात जे उद्योगपती मोठे आहेत तेच लोक हे उद्योग विकत घेऊ शकतील आणि त्यामुळं त्याच लोकांचं प्रस्थ त्या उद्योगामध्ये निर्माण होऊन एकाधिकार प्रस्थापित होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी टीका केली जाते. नंबर 2 आहे विदेशी कंपन्यांचे वर्चस्व वाढण्याची शक्यता. जेव्हा तुम्ही विदेशी गुंतवणूक बोलवता किंवा विदेशी गुंतवणुकीला मान्यता देता अशावेळी विदेशी कंपन्याचं वर्चस्व आपल्या औद्योगिक क्षेत्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता बळावते, वाढते. आणि अर्थात जेव्हा निर्गुंतवणूक करत असताना जेव्हा 51% वर जेव्हा भांडवल विदेशी कंपनी गुंतवत असेल तर त्या उद्योगाचे निर्णय घेणे, दैनंदिन कामकाज पाहणे या सगळ्या गोष्टी त्या सरकारच्या हाती राहत नाहीत, त्या विदेशी कंपन्याच्या हातात जातात आणि निश्चितच ते फायदा कमवण्यासाठी आले असल्यामुळे ते त्यांच्याच दृष्टीने निर्णय घेतील, फायद्याचेच निर्णय घेतील आणि त्यामुळं अर्थात पुन्हा विदेशी कंपन्याचं वर्चस्व वाढण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यानंतर नंबर 3 आहे आर्थिक विषमतेत वाढ होण्याची शक्यता. बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की जेव्हा उद्योगाचं निर्गुंतवणूक करायचं आहे किंवा सार्वजनिक उद्योगाचं खाजगीकरण करायचं आहे अशावेळी आम आदमी किंवा सर्वसामान्य व्यक्ती ते उद्योग विकत घेऊ शकत नाही. मग ते उद्योग कोण विकत घेईल तर मोठे लोक किंवा मोठे उद्योगपती घेतील आणि आर्थिक विषमतेमध्ये वाढ होईल. कारण जे श्रीमंत आहेत ते अजून श्रीमंत होतील आणि जे गरीब आहेत ते अजून गरीब व्हायला लागतील आणि आर्थिक विषमतेमध्ये वाढ होण्याची शक्यता टीका या 1991च्या औद्योगिक धोरणावर केली जाते. त्यानंतर आहे नंबर 4
मुद्रा निधी व जागतिक बँकेचा दबाव. मुद्रा निधी व जागतिक बँकेचा दबाव, जेव्हा तुम्ही 1991 धोरणाचा जर अभ्यास केला, मुद्रा निधी म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जिला म्हणतात, किंवा जागतिक बँक यांच्या अनेक अटी आहेत, यांच्या अनेक शर्ती आहेत, त्यासुद्धा आपल्याला या नवीन औद्योगिक धोरणासोबतच स्वीकाराव्या लागत होत्या आणि त्या आपण स्वीकारल्या. आणि अर्थातच आता आपण हे लोक म्हणजे मुद्रा निधी जागतिक बँक असेल किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असेल, याचे सगळे नियम फॉलो करणे किंवा यांचे नियम पाळणे आपल्याला आता बंधनकारक झालेलं आहे आणि म्हणून त्यांचा दबावसुद्धा आपल्यावर वाढू शकतो अशी टीका केली जाते. असं टीकात्मक मूल्यमापनसुद्धा या उद्योगाचं या औद्योगिक धोरणाचं केलं जाते. एकूणच काय तर नवीन औद्योगिक धोरण हे आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं, कारण नवीन बदल जागतिकीकरणाच्या पटलावर आपल्याला करणे आवश्यक होतं आणि ते आपण नवीन औद्योगिक धोरण स्वीकारलं. ह्या अशा पद्धतीच्या टीका जरी केल्या जात असल्या तरी आज 2020 चालू आहे. यामध्ये आपण जर त्या मागच्या 1991च्या औद्योगिक धोरणाकडे वळून पाहिलं तर निश्चितच एक मोठी बदलाची नांदी ते 1991चं औद्योगिक धोरण ठरलं होतं आणि त्याची फळं आपण आज किंवा त्याच्यानंतरच्या काळामध्ये खात आहोत किंवा उपभोगत आहोत. निश्चितच हे यश त्या 1991च्या औद्योगिक धोरणाचं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल.